नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला प्राध्यापिका माधुरी शानबाग यांची लगे रहो सावित्रीबाई ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. लिफ्टमधून बाहेर पडून सावित्रीबाई हॉस्पिटलच्या इमारतीबाहेर आल्या. नेहमीप्रमाणे उजवीकडे वळून झपाझपा चालत घराच्या दिशेने निघाल्या. खांद्याला अडकवलेली झोळीसारखी पर्स सांभाळताना पावलांचा वेग आपोआप कमी जास्त होत होता. दिवसभर लॅबमधील बैठे काम आटोपून अंग वळून येई अन 15-20 मिनिटांच्या चालत अंतरावर घर असल्याने त्यांना यावेळी वाहन नकोसे होई. वाटेत भाजी किराणा घ्यायचा असला तर आणखी 10-12 मिनिटे लागत. आज त्यांचे कुठेही लक्ष नव्हते. गेले काही दिवस आपल्या दिवंगत पतीचे कपाट आवरताना मिळालेल्या सीडीज संगणकावर पाहताना त्यांनी जे पाहिले होते ते त्यांच्या प्रत्येक रिकाम्या सेकंदाला व्यापून टाकत होते. आपण त्यांचे काम पुढे न्यायचे. त्यांनी चालवलेले प्रयोग आपण पूर्ण करू शकलो तर आपल्याला पेटंट घेता येईल, भरपूर पैसा मिळेल. आश्रमासाठी मग इतरांकडे मदत मागायची वेळच येणार नाही. जागेचा वाद कोर्टातून जेव्हा सुटायचा तेव्हा सुटो. हे पूर्णत्वाला नेले तर त्याची वाट पाहायची गरजच उरणार नाही. विचारांच्या नादात रस्ता केव्हा सरला ते त्यांना कळलेच नाही. मुख्य रस्त्यापासून घराच्या फाट्यापाशी त्या वळल्या तेव्हा गेटकडे दोघेजण वाट पाहत आहेत हे त्यांना दिसून आले. त्यातल्या विवेक अभ्यंकरला त्यांनी लगेच दूरवरून ओळखले. आश्रमाच्या कामासाठी तो नेहमीच भेटायला येत असे. सावित्रीबाईंच्या पतीने त्याच्यावर आश्रमाची जबाबदारी सोपवली होती आणि ती तो निष्ठेने पार पाडत होता. त्यांच्या लहान मोठ्या अडचणींना धाकट्या भावासारखा धावून येत होता. दुसरा मात्र अनोळखी होता. जवळ जाताच सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर आपोआप प्रश्न उमटला. विवेक हसून म्हणाला, "वहिनी, हा कुरिअरवाला आहे. मी माझ्याकडे द्या म्हटले तर नाही म्हणाला. तुमचीच सही हवी आहे त्याला." "असू दे, जागेसंबंधीचे काहीतरी झंझट असणार." बोलता बोलता विवेकने बाईंच्या खांद्यावरची बॅग घेतली. बाईंनी त्यातल्या कप्प्यातली चावी काढून त्याच्या हातात ठेवली. सही करून कुरिअरचा लखोटा घेईपर्यंत विवेकने गेट उघडले होते आणि पुढे जाऊन दाराचेही कुलूप काढले होते. "वहिनी, इथल्या पायवाटेवरच्या 1-2 फरशा फुटल्यात, गवतही वाढले. मी उद्या लक्ष्मणला पाठवतो, तो सगळे नीट करेल." मान हलवत बाईंनी होकार भरला आणि हातातले पाकिट उघडले. पायऱ्या चढून छोट्या वरांड्यातल्या खुर्चीवर बसत त्यांनी चष्मा चढवला आणि कागद वाचायला सुरुवात केली. "वकिलाची नोटीस आहे. हा देऊलकर सराफ मला डोळे मिटेपर्यंत अजिबात स्वस्थता लाभू देणार नाही." "मग तुम्ही आता काय करणार?" "आपल्या करमरकर वकिलांना सांगून पाहायचे. ते काय सांगतात बघू. पण विवेक, तू कशाला आला होतास? आश्रमात सगळे ठीक आहे ना?" "हो, तसे सहजच आलो होतो. म्हणजे नव्या जागेत बांधकाम सुरू केले त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे होते. देऊलकर सराफांनी दिलेला चेक बाउन्स झाला. मी आत्ताच त्यांना भेटून आलो तर ते म्हणाले 15 दिवस थांबा. आधीच जागेच्या वादामध्ये ते तुम्हाला त्रास देत असतील हे मला ठाऊक आहे." "पण त्यांनी तर 2 महिन्यांपूर्वीच पैसे दिले होते ना?" "हो, त्यातला एक लहान रकमेचा चेक वटला, पण मोठ्या रकमेचा परत आला. मी तेव्हा भेटायला गेल्यावर त्यांनी पुढची तारीख घालून आणखी 2 चेक दिले. परत त्यातला एक वटला आणि एक मोठ्या रकमेचा परत आला. खरं म्हणजे तो त्यांनी पुढच्या तारखेचा दिला होता. तेव्हाच मला नाकारावा असे वाटले होते. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी का हे तुम्हाला विचारायला आलो होतो. तुम्ही हो म्हणालात तर." "काय नीच माणूस आहे. पैसा आहे, सत्ता आहे आणि मुख्य म्हणजे अवैध मार्गाने पोलीस खात्यात वरपर्यंत माणसे बांधून घेतली आहेत. म्हणजे आपण वाटेल ते करू शकतो असा निर्लज्ज अहंकारही आहे. विधवा, मूल नसलेली माझ्यासारखी एकटी स्त्री म्हणजे त्याला सहजपणे चिरडून टाकता येणारी मुंगी वाटते आहे." सावित्रीबाईंचा राग चढू लागला तसा विवेक अस्वस्थ झाला. पटकन त्याने टेबलावरचा तांब्या उचलून पाणी ओतून पेला बाईंच्या पुढ्यात धरला
आणि अजिजीच्या स्वरात म्हणाला, वहिनी, हे पाणी प्या आणि आधी शांत व्हा. कशी शांत होऊ? जन्मभर मी काय, यांनी काय, कधी कुणाला कसलाही त्रास दिला नाही. आपले काम, घर, शिकवणे आणि मग देशासाठी केलेले संशोधन, या पलीकडे दुसरे जग नव्हते यांना. मूल नाही याचा आम्ही कधीही बाऊ केला नाही. आश्रम, त्यातली गरिबांची, आदिवासींची हुशार मुलं, यांनाच आम्ही आपली मुले मानले. वडिलार्जित वाडा आणि स्वकष्टाची सगळी कमाई त्यांच्या भल्यासाठी वेचायचे ठरवलं तर हे झारीतील शुक्राचार्य तेही करू देत नाहीत. बोलता बोलता विवेकने पुढे केलेला पेला त्यांनी तोंडाला लावला आणि घटाघटा प्यायला सुरुवात केली. एक पाण्याचा ओघळ ओठाच्या कोपऱ्यातून खाली आला. तो पदराने पुसत त्यांनी पेला बाजूच्या टिपॉयवर ठेवला. चेहऱ्यावर पाण्याने शांतवल्याचे भाव आले. आवाजातला विखार उणावला. माझंच चुकलं. देऊलकरांनी पुढे केलेल्या प्रस्तावाला तेव्हाच नकार द्यायला हवा होता. पण त्याने इतकी मोठी किंमत देऊ केली, आकर्षक चित्र डोळ्यांसमोर उभे केले की यांनी ठरवलेल्या योजनेत बदल करावा असे मलाही वाटले. ही वडिलार्जित प्रशस्त जागा, मधला जुना खूप मोठा वाडा तेव्हा तसा गावाबाहेरच होता. इथेच त्यांना आश्रम काढायचा होता. पण इथे जवळच हायवे पलीकडे नौदलाचा प्रकल्प उभा राहिला. पुढे कैगा, तदडी सारख्या मोठमोठ्या योजना या भागात सुरू झाल्या आणि जमिनीची किंमत आकाशाला भिडली. ही जागा विकून जरा गावाबाहेर मोठी जागा घ्यायची असे देऊलकरांनी सुचवले आणि मलाच मोह पडला. आपली पिढ्यानपिढ्याची जमीन सत्कारणी लावायची सोडून अशी लांडग्याच्या तावडीत अलगद जाताना बघणे त्यांना किती दुःख देत असेल. त्यांच्या आत्म्याला कसे क्लेश होत असतील, मला कल्पनाच करवत नाही. त्यांच्या शेवटच्या आजारपणात देऊलकरांनी लागतील तसे रोख पैसे पुढे केले. पिढ्यानपिढ्या 4 घरे सोडून एकाच वाडीतली घरे आमची. इतक्या काळाचा ऋणानुबंध. विवेक, तुला सांगते, मी पैसे परत करायला गेले तेव्हा त्यांनी घेतले नाहीत. त्यांच्या याच मुखवट्याला फसले. त्यांनी म्हटले, ही जागा मी 1 कोटी रुपयांना विकत घेतो. गावाबाहेर 50 लाखात तुमची जागेसकट इमारत होईल आणि 50 लाख नीट गुंतवलेत तर त्यातून आश्रमाचा नित्याचा खर्च भागवला जाईल. माझ्या मुलाला इथे एक शॉपिंग मॉल करायचा आहे. मुंबईच्या एका माणसाने भागीदारी कबूल केली. मला वाटले आमच्या मागेही आश्रम नीट चालेल, आर्थिक विवंचना मिटेल. तर हे भलतेच होऊन बसले. कसल्या कसल्या खोट्या केसेस घातल्या आहेत. मॉलमध्ये भागीदारी देईन म्हणाला म्हणून मी सह्या केल्या. व्याजापेक्षा अधिक उत्पन्न मिळेल अशी आशा वाटली. विवेकने त्यांना अधिक उद्वेगापासून वाचवायच्या उद्देशाने म्हटले, मी करमरकरांना बोलावून घेऊ का? नको, आता माणिकताई येतील. चहा घेऊया आणि करमरकरांकडे जाऊनच येऊ. फोन करून तू त्यांची वेळ मागून घे. मी तोवर फ्रेश होऊन येते. आज हॉस्पिटलातही बरेच काम होते. रात्री प्रयोगशाळेतही काम करायचे आहे. तिथे तरी आता यश मिळते का पाहू. आणखी 3-4 वर्षे आयुष्य मिळाले असते तर यांनी हाती घेतलेल्या संशोधनात नक्कीच यश मिळवले असते. आश्रमाची पैशाची सगळी तरतूद त्यातून होऊ शकली असती. बोलता बोलता सावित्रीबाई आत गेल्या आणि बाहेरच्या दारातून माणिकताई आत आल्या. आज पण वहिनी लवकर आलेल्या दिसतात. अलीकडे लगेच पुन्हा तळघरातल्या प्रयोगशाळेत जाऊन कामाला लागतात. विवेक भाऊ, तुम्ही त्यांना सांगा इतके काम कशाला करायला हवे. सांगतो, आधी चहा कराल का? आम्ही दोघे जण आता लगेच करमरकर वकिलांकडे जायला निघणार. हो, चहा करते, सोबत पोहेही करते. तुमच्या सोबत वहिनीही 4 घास जास्त खातील. करमरकरांच्या चेंबरमधून बाहेर पडताना विवेकला सावित्रीबाई म्हणाल्या, आता मला पोचवायचा हेलपाटा घेऊ नको. तू इथूनच आश्रमात जा. मी रिक्षाने घरी जाईन. उद्या संध्याकाळी हॉस्पिटलातून सरळ इथे येईल. तूही इथेच ये. तोवर नोटिशीचे उत्तर आणि चेकबद्दलच्या कारवाईचे कागदपत्र करमरकर तयार करून ठेवतील. बाबू देऊलकराचे उपद्व्याप आता उत्तर देऊनच थांबायला हवेत. एवढासा होता
तेव्हापासून वाड्यात खेळायला यायचा. आता असा दावेदार बनून छळतो आहे आणि बाप त्याला पाठीशी घालतो आहे. आपण सहन करतो याचा अर्थ प्रतिकार करू शकत नाही असा घेतो आहे तो बदमाश. विवेकने हात जोडून म्हटले, वहिनी, कृपया डोके शांत ठेवा. तुम्ही जेवढ्या चिडाल तेवढे त्याला हवेच आहे. काहीतरी खुसपट काढून वेळ काढायला ते पाहत आहेत. आपण शांतपणे घेतले तरच यातून काहीतरी मार्ग निघेल. बोलता बोलता दोघे रस्त्यावर आले. विवेकने रिक्षा थांबवून वहिनींना त्यात बसवले आणि म्हटले, खूप दमला आहात, घरी जाऊन विश्रांती घ्या. माणिकताई म्हणत होत्या, रात्री उशिरापर्यंत तळघरात काम चालू असते. अशाने प्रकृतीवर परिणाम होईल आणि देऊलकराचे आणखी फावेल. रिक्षा निघाली आणि विवेक बसस्टॉप पाशी यायला निघाला. त्याच्या मनात आले, वहिनींच्या जागी प्रोफेसर साहेब असते तर त्यांनी केव्हाच हात वर करून देऊलकरांसमोर शरणागती पत्करली असती. आपला आश्रम, काम आणि संशोधन या पलीकडे काहीच कधी न पाहणारे साहेब इतकेच आपल्या वाट्याला होते म्हणून गप्प राहिले असते. पण सावित्रीबाई खंबीर आहेत. साहेब गेल्यावर जिद्दीने उभ्या राहिल्या. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत राहिल्या अन आता आलेल्या अडथळ्यांनाही खंबीरपणे तोंड देत आहेत. पण समोरचा शत्रू फारच बलिष्ठ आहे. सत्तेने, पैशाने आहेच, पण पैशासाठी वाटेल ते मार्ग पत्करणारा, नीतिनियम गुंडाळून ठेवणारा, वाटेत येईल त्याला चिरडून टाकायला मागे पुढे न बघणारा आहे. वहिनी किती काळ तग धरतील? आश्रमाचे काम आता रखडल्यातच जमा आहे. दोघीच राहतात. उद्यापासून तिथे लक्ष्मणला रात्री सोबतीला पाठवायला हवे. बस स्टॉपवर उभे राहून विवेक बसची प्रतीक्षा करू लागला. रिक्षातून जाताना वहिनीही अबोल झाल्या. थंडगार वारा चेहऱ्यावर आदळत होता आणि मनातले विचारही लाटेवर लाट फुटावी तसे फुटत आदळत होते. वाडा आश्रमाला द्यायचे ठरवून साहेबांनी आउट हाऊसमध्ये बस्तान हलवले आणि तळघरही स्वच्छ करून त्यात प्रयोगशाळा हलवली. त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ होता. लग्न झाले तेव्हा सावित्री फक्त मॅट्रिक झाली होती आणि ते कॉलेजात शिकवत होते. मग 4 वर्षे परदेशी जाऊन डॉक्टरेट मिळवली. भारतीय नौसेनेच्या प्रयोगशाळेत संशोधक म्हणून ठिकठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य बजावले. सावित्रीला मूल होणार नाही हे कळल्यावर सर्वांनी तिला टाकून देऊन दुसरे लग्न करायचा सल्ला तिच्या नवऱ्याला दिला. तो न मानता त्यांनी उलट तिला कॉलेजात घातले. BSc करायला लावले. मग पॅथॉलॉजीचा कोर्स करायला लावला. कारवारजवळ नौसेनेचा तळ उभा राहिला तेव्हा परत अर्ध्या वयात गावी आले. ही हॉस्पिटलची नोकरी त्यांनीच करायला लावली. आपले बॅक्टेरियावरचे संशोधन आणखी वेगळ्या दिशेने व्हावे म्हणून घरातही स्वतःची प्रयोगशाळा उभी केली. इथून जवळच असलेल्या व्हर्नाडू भागातील वाड्या वस्त्यांवर, जंगलात आदिवासी वापरत असलेल्या औषधी झाडपाल्यांवर, किड्यामुंगीवर त्यांनी स्वतंत्र संशोधन सुरू केले. किती भारल्यासारखे गेले ते दिवस. दोघांच्या 7-8 तासांच्या नोकऱ्या आणि उरलेला वेळ प्रयोगशाळेत ते सांगतील ते काम. आपल्याला वेगळे अस्तित्व उरलेच नाही. आदिवासी पाड्यावाड्यात फिरताना तिथली अभावाची परिस्थिती, शिक्षणाची सोय नसणे यावर दोघांनीही काहीतरी करायचे ठरवले. धडपडत शिकणारा विवेक भेटला. त्याला अधिक शिकवले आणि आपले सर्व काही आश्रमासाठी द्यायचे ठरवून त्याच्यावर जबाबदारी टाकली. आजवर मिळवलेले सर्व आश्रमाला द्यायचे ठरवले. त्यासाठी ट्रस्ट स्थापन केला आणि किती विश्वासाने त्यावर देऊलकर सराफाना घेतले. आता त्यांना हाव सुटली. सर्व काही मुलाच्या बाबूच्या नावावर ढकलून मोकळे होतात. त्यावेळी गावाबाहेर जागा घेऊन द्यायचा व्यवहार त्यांनीच पार पाडला. प्रोफेसर गेले आणि मग पैसे द्यायची टाळाटाळ सुरू झाली. जेमतेम 25 लाख देऊन झाले आहेत. जागाही देत नाहीत आणि पैसेही. आता त्या जागेला 1.25 कोटीची मागणी आहे. सांगायला गेले तर अपमानास्पद भाषा ऐकावी लागते. गेल्या वेळी बाबू देऊलकरांनी ऐकवलेले शब्द त्यांना आठवले. वहिनी, तुमचे कितीसे दिवस उरलेत? हे जागेचे खटले वर्षानुवर्षे चालतील.
मी फक्त 45 वर्षांचा आहे. अजून 20 वर्षे कोर्ट कचेऱ्या करायची माझी ताकद आहे. मग माझ्या दोन्ही मुलांना मी ते पुढे चालवायला सांगेन. तुम्ही कुठवर पुरणार? ही तुमच्या वाडवडिलांची जागा. त्यांनी 100 रुपयात घेतलेली. तुम्ही जन्म तिथे काढलात. त्याच्या कित्येक पटीत तुम्हाला पैसा पोचलाय. तेव्हा मुकाट्याने सह्या करा. त्या आदिवासी पोरांना शिकवून काय मिळणार आहे तुम्हाला? त्यापेक्षा माझ्या मुलांनाच आपली मुले माना ना. आता त्याला आपण राहतो ते आउट हाऊसही हवे आहे. त्याबद्दल तो एक फ्लॅट आणि दरमहा 10,000 रुपये येतील एवढी रक्कम देणार म्हणे. स्वस्थ देव देव करत राहा म्हणतो. क्षणात पाय धरून गोड बोलतो. वाटते विश्वास ठेवावा. या सर्व कटकटी कायमच्या मिटतील आणि घरी जाऊन पाहिले की कोर्टाची नोटीस असते, नाहीतर अंगणात काहीतरी आणून टाकलेले असते. लिंबू, दोरा, कुंकू, भात. बाप रे. मग माणिकताईंचा थैथयाट सुरू होतो. मांजर उंदराला जखमी करत खेळवते तसे त्याचे चालले आहे. उद्या आउटहाऊस घेतानाही असेच फसवेल. आज करमरकर वकील मोघमात बोलले. वहिनी, त्यांचे हात वरपर्यंत पोचले आहेत. ट्रस्टींपैकी प्रत्येकाला तो विकत घेत चाललाय. तुम्ही फार काळ तग धरू शकणार नाही. घरी तुम्ही आणि माणिकताई दोघीच असता. एक दिवस गुंड घालायलाही तो कमी करणार नाही. तुमची बाजू न्यायाची आहे, योग्य आहे, हे मला पटते. पण परिस्थितीची कल्पना तुम्हाला वकील म्हणून द्यायलाच हवी. म्हणजे सरळ त्याला शरण जाऊ म्हणता? अगदीच तसे नाही. खटला तुम्हीच जिंकणार हे नक्की, पण किती काळ लागेल हे मी सांगू शकत नाही. तो तारखांवर तारखा मागत राहील, अशा नोटिसा पाठवत राहील. हे सर्व सहन करावे लागेल. त्यांना विश्वस्त मंडळात घेऊन चूक केली. पहिल्या कागदांवर सह्या केल्या, त्याची किंमत वसूल करतोय. तो तुम्हाला मानसिक त्रास देत राहणार. तुम्ही आणखी खचत जाल. तेच त्यांना हवे आहे. मग तो सगळेच घशात घालेल. विवेकच्या हाती काही लागू देणार नाही. तुम्ही लढा म्हणताय. मी तुमच्या आणि प्रोफेसर सत्यजित शास्त्रींच्या मैत्री खातर काहीही मोबदला न घेता केस चालवेल. पण त्याचा कालहरण करण्याचा डाव मला हाणून पाडता येईल याची खात्री मी देऊ शकत नाही. घरी येऊन अबोलपणे आपले रोजचे काम आटोपताना सावित्रीबाईंना राग आवरत नव्हता. रात्री नेहमीप्रमाणे त्या प्रयोगशाळेत आल्या. नवऱ्याच्या फोटोसमोर बसून राहिल्या. आपल्या जागी ते असते तर? मनात मूक आक्रंदन सुरू होते. काय करू हो? तुम्हाला या वाड्यातच आश्रम हवा होता. मलाच पैशाचा मोह पडला. कुणापुढे कधी झोळी पसरावी लागणार नाही या प्रलोभनाला मी बळी पडले. मला काहीच नकोय. तुमची इच्छा होती हे सर्व त्या गरीब दरिद्री मुलांना मिळावे. माझी अजून 7-8 महिने नोकरी आहे. मग पेन्शन मिळेल. ती घेऊन आश्रमात मुलांना स्वस्थ शिकवत बसेन. त्या आश्रमात मुलांसाठी मला माझे तुमचे पैसे हवेत. ते आपल्या हक्काचे आहेत. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते? फोटोतून ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत असा सावित्रीबाईंना भास झाला. शेवटच्या आजारपणातले त्यांचे शब्द आठवले. सावित्री, मी करतोय ते संशोधन पूर्ण करू शकलो ना की मग आपल्या आश्रमाला कशाचीही ददात पडणार नाही. देवाने मला फक्त 1 वर्ष आणखी द्यावे. मी नक्की जिंकेन. तशा आजारी अवस्थेत उठून ते लॅबमध्ये जात काही बाई करत राहत. संगणकात नोंदी करत आपल्याला सांगत राहत. त्यातले थोडेफार समजत असे, पण नेमके कशावर काम करत आहेत हे नीटसे समजले नव्हते. त्यांचे काम नेहमीच गुप्त स्वरूपाचे होते. मनातून देऊलकर, आश्रम सगळे झटकून टाकावे म्हणून सावित्रीबाईंनी संगणक चालू केला. स्क्रीनवर प्रोफेसर आणि त्यावेळचे संरक्षण खात्याचे केंद्रीय मंत्री चतुर्वेदी साहेबांचा फोटो आला. एका खाजगी भेटीत काढलेला. मंत्री साहेबांनी प्रोफेसरांची हस्तांदोलन करतानाचा तो फोटो पाहताना सावित्रीबाईंना नेहमीच प्रेरणा मिळत असे. प्रोफेसर सत्यजित शास्त्रीने झुऑलॉजी विषयाची पदवी घेऊन
प्राध्यापकीला सुरुवात केली तेव्हा आयुष्य इतकी वेडी वाकडी वळणे घेत धावत सुटेल असे त्यांनाही कधी वाटले नव्हते. बॅक्टेरियोलॉजीत डॉक्टरेट केल्यानंतर त्यांना खरं तर वैद्यकशास्त्राकडे वळायचे होते, पण त्याच वेळी देशाचा समग्र क्षेपणास्त्र प्रकल्प सुरू झाला आणि देशाला संरक्षण सिद्ध करण्यासाठी, लष्करीदृष्ट्या बलवान करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यात जीवशास्त्रीय शस्त्रांचाही समावेश होता. अत्यंत गुप्त स्वरूपात शत्रूच्या छावणीत, महत्वाच्या शहरात एखाद्या जीवजंतूच्या सहाय्याने साथीचे रोग पसरवून शत्रूला कमकुवत करणे, त्याचे लक्ष युद्धावरून उडवून आरोग्याकडे वळवणे हा सर्वच देशांच्या संरक्षण खात्यावरचा एक अजेंडा बनत होता. त्यात बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्म जीवजंतूंचा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापक सत्यजित शास्त्रींना संशोधन करण्याची संधी दिसली आणि त्यांची सहज निवड झाली. अमेरिकेत असताना झाडांच्या वाढीसाठी पूरक ठरणारे अनेक प्रजातीचे बॅक्टेरिया त्यांनी प्रयोगशाळेत हाताळले होते. समुद्राच्या पृष्ठभागावर बोट फुटून पसरलेले पेट्रोल शोषून त्याचे विघटन करणारे बॅक्टेरिया विकसित करणाऱ्या मध्य पूर्वेतील देशांच्या प्रयोगशाळेतील महत्वाकांक्षी प्रकल्पात त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरला होता. आपल्या ज्ञानाचा देशाच्या संरक्षण सिद्धतेस उपयोग होईल असे त्यांना पटवण्यात संरक्षण मंत्रालयाचा खास अधिकारी यशस्वी झाला आणि ते दिल्ली, हैदराबाद येथील प्रयोगशाळेत परतले होते. माणसांना मारण्यापेक्षा आणि साथीचे रोग पसरवून लोकांना आजारी पाडण्यापेक्षा त्यांनी दारुगोळा निकामी करणारे, क्षेपणास्त्राचे महत्वाचे भाग निकामी करून त्यांची संहारकता संपवणारे अशा प्रकारच्या बॅक्टेरियावर लक्ष केंद्रित करायचे ठरवून कामाला सुरुवात केली होती. खुद्द संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपली कल्पना पटवण्यातही ते यशस्वी झाले होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांचे काम चालूच होते. शेवटी त्यांनी काही नव्या जातींचे बॅक्टेरिया विकसित करायचे काम सुरू केले होते. त्याचे तपशील एका पेनड्राईव्हमध्ये नोंदवूनही ठेवले होते. त्याबद्दल ते मोघमात सावित्रीबाईंशी बोललेही होते, पण संगणक सफाईने वापरू शकणाऱ्या सावित्रीबाई त्यांचा नवा लॅपटॉप तितक्या सहजतेने वापरू शकत नसत. आता निराश अवस्थेत त्यांचा फोटो पाहताना बाईंना वाटले की त्यांचे डोळे आपल्याला काहीतरी सुचवू पाहत आहेत. एका उर्मीसरशी त्यांनी साहेबांचा पेनड्राईव्ह काढत विवक्षित जागी सारले आणि कीबोर्डच्या बाजूला असलेल्या छोट्या वर्तुळाकृती जागेत त्यांची तर्जनी फिरू लागली. प्रत्येकाच्या इंडेक्समधील मजकूर स्क्रीनवर आणून सावित्रीबाई तपासून पाहू लागल्या. आश्रम, देऊलकर, वकिलांच्या नोटिसा, खटले सारे काही मनाबाहेर पळून गेले. बॅक्टेरिया, त्यांची सूक्ष्मता, त्यांच्या केंद्रकात असलेल्या डीएनएच्या रचना आणि त्यावरून ठरणारे त्यांचे गुणधर्म याच्या मोठ्या केलेल्या त्रिमितीतील चित्रात, तक्त्यात त्या हरवून गेल्या. डोळ्यावरची झोप केव्हाच उडून गेली. प्रोफेसरांनी काम इतके व्यवस्थित नोंदवून ठेवलेले होते की सावित्रीबाईंना त्यांचे मनापासून कौतुक वाटले. इतका महान संशोधक, पण कामाच्या स्वरूपापुढे त्यांचे नाव जनसामान्यात रुजू शकले नाही. ठराविक वर्तुळातील लोकांना त्यांच्या कामाची महत्ता ठाऊक होती. इतक्या वेगळ्या प्रकारे देशाची सेवा करणाऱ्या नवऱ्याबद्दल त्यांच्या मनात अभिमान दाटून आला आणि आज त्यांच्या विधवेला एक सामान्य बिल्डर धमकावतोय. तिच्या आणि प्रोफेसरांच्या हक्काचे, कष्टाचे पैसे त्यांना हवे तसे खर्च करायला मिळू नयेत म्हणून त्रास देतोय. एका आयकॉनवर बाण टेकवून त्यांनी फाईल उघडली आणि सावित्रीबाईंचे डोळे चमकले. हेच ते त्यांचे शेवटचे काम असावे. यातूनच त्यांना प्रचंड पैसा देऊ शकणारे पेटंट मिळू शकेल असे शेवटी वाटत होते. लॅपटॉपच्या स्क्रीनच्या कोपऱ्यात वेळ दर्शवणारे आकडे पहाटेचे 3 वाजल्याचे सांगत होते. तिकडे सावित्रीबाईंचे अजिबात लक्ष नव्हते. लॅपटॉप बंद करून त्या 4च्या सुमारास बिछाण्यावर पडल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले होते. कुठेतरी नवी वेगळी वाट दिसते आहे असे समाधान उराशी घेऊन त्या झोपेच्या कुशीत शिरल्या. अर्धवट गुंगीत आता आपण पुढे काय करायचे
याचा आराखडा त्यांच्या मनात आकार घेत होता. दुसऱ्या दिवशी करमरकरांकडे जाण्यापूर्वी त्या देऊळकरांच्या दुकानात गेल्या. त्यांना पाहताच 70 ओलांडलेले सिनियर देऊळकर पुढे आले. खुर्चीवर बसायला सांगून त्यांनी नोकराला पाणी आणायला फरमावले. शांत आवाजात सावित्रीबाई बोलू लागल्या. तोच आतल्या केबिनमधून देऊळकरांचा मुलगा बाबू आणि तर्णाबांड विशीचा नातू अतुल बाहेर आले. त्यांना मध्ये चढवत बाबूशेठ गुरमीत बोलले, वहिनीबाई, इथे येऊन काही उपयोग होणार नाही. तुम्ही आमच्या वकिलांशीच बोला. हे बघा, मी तुमच्या वडिलांशी बोलते. तुम्ही मध्ये न पडाल तर बरं होईल. त्यांनी आता व्यवहारात लक्ष घालायचे बंद केले आहे. मीच सगळे सांभाळतो. तुमचा आणखी अपमान होण्यापूर्वी तुम्ही इथून जावे हेच बरे. सावित्रीबाईंचा चेहरा रागाने तापून उठला. तेवढ्यात अतुल बोलला, अहो आजी, तुम्ही निघा आता. तुम्हाला उचलून बाहेर टाकायला मला सिक्युरिटीलाही बोलवायची गरज नाही. अरे अतुल, काय बोलतो आहेस? आजोबा, तुम्ही चूप बसा. इतके वय झाले तरी पैशाची हाव सुटत नाही थेरडीला. बाह्या सरसावत तो पुढे आला तशा सावित्रीबाई उठल्या. डोळ्यात सगळा राग उतरला, पण आवाज शांत होता. या तुझ्या मोठ्या मुलासाठी तुला इतका हापापा सुटला आहे बाबू. तू आंधळा झाला आहेस. पण लक्षात ठेव, माझे शब्द लिहून ठेव. याच जन्मी मी जिवंत असताना तुला तुझ्या पापाची फळे भोगावी लागतील. माझी सावित्रीची पुण्याई जर जागृत असेल तर माझे तळतळाट तुला भोल्याशिवाय राहणार नाहीत. गरीब आदिवासींच्या तोंडाचा घास काढून तुझ्या भरलेल्या पोटात कोंबतो आहेस, त्या अन्नाची तुला शपथ आहे. माझे पैसे देऊन टाक. ही माझी शेवटची विनंती समज. यापुढे मी काय करते ते फक्त बघत राहा. जा जा थेरडे, काय हवे ते कर. माझ्या वाटेत कोण आडवे येते त्याला बघूनच घेतो मी. आवेशाने पुढे येत अतुल बोलला तशा सावित्रीबाई उठून पायऱ्या उतरू लागल्या. पहिल्याच पायरीवर त्यांचा तोल गेला आणि दारातल्या वॉचमनने त्यांना हात देऊन सावरले. कठड्याला धरून त्या कशाबशा पायऱ्या उतरल्या. त्यांना शोधत आलेल्या विवेकने त्यांना हात धरून रिक्षात बसवले. जाता जाता त्यांना दिसले आजोबा मुला नातवासमोर बोलायचा प्रयत्न करत होते आणि दोघे त्यांना गप्प करत होते. 3च दिवसांनी अतुल देऊळकरला बेदरकारपणे मोटरसायकल चालवताना अपघात झाल्याची बातमी सावित्रीबाईंच्या कानावर आली. तो त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. अपघात तसा गंभीर नव्हता, पण वर वर खूप जखमा झाल्या होत्या आणि त्यातून बरेच रक्त गेले होते. अत्यंत वेगात रस्त्यातून वेडी वाकडी बाईक चालवणाऱ्या अतुलला अनेकांनी पाहिले होते. लॅबमध्ये त्याच्या रक्ताचे सॅम्पल तपासणीसाठी आले तेव्हा सावित्रीबाईंच्या लक्षात आले त्याला डायबेटीस आहे. आजवर कधी तपासणीच न झाल्याने रक्तातील थोडीशी वाढलेली साखर कुणाच्या लक्षातच आली नव्हती. आता त्याला झालेल्या जखमा भरून येण्यात अडचणी येणार हे सांगायला कुणा तज्ज्ञांची गरज नव्हती. कितीही काळजी घेतली तरी जखमांमध्ये जंतू संसर्ग झालाच आणि अपघातानंतर मानसिकदृष्ट्या ठीक असणाऱ्या अतुलच्या शरीराला तापाने गाठले. विचारमग्न अवस्थेत त्या घरी आल्या आणि माणिकबाईंना चहा पुढे करत म्हटले, बघितलं, तुम्ही बोलला नाही तरी विवेकने मला सांगितले. तो कालचा पोर तुम्हाला वाटेल तसे बोलला आणि 4 दिवसात त्याला अपघात झाला. देवाची काठी वाजत नाही, एकदम पाठीत बसते. रोज घरात देवधर्म चालतो. लोकांशी नीट वागावं. मग कशाला देव आणि कर्मकांडे हवीत. थोडा वेळ नवऱ्याच्या फोटोसमोर सावित्रीबाई डोळे मिटून मनातल्या मनात पुटपुटल्या आणि रिक्षा पकडून देऊळकर सराफाच्या दुकानात गेल्या. पायऱ्या चढून येणाऱ्या सावित्रीबाईंना बघून बाप लेक पुढे आले. थंड सुरीसारख्या आपल्या आवाजात सावित्रीबाई बोलू लागल्या, ज्या मुलासाठी माझ्या हजारो मुलांच्या भविष्याचा घास घेतलास तो आता हॉस्पिटलात तापाने फणफणत असलेला बघून आलाच असाल. हा तुझा मोठा मुलगा वाचणार नाही. हाल होऊन किडे पडून तडफडत राहील. तुमच्या कृत्याची ही त्याला देवच शिक्षा देतो आहे. माझ्या तळतळाटापासून आता त्याला कुणीच वाचवू शकणार नाही. नीट ऐका, माझे नाव सावित्री सत्यजित शास्त्री आहे. बाई,
तोंड आवरा. 4 दिवसात माझा अतुल ठणठणीत बरा होणार आहे. जगभरातून वाटेल ती औषधे डॉक्टर आणून मी त्याला बरा करणार आहे. तसे होणार नाही. माझे शब्द ऐकून ठेव. त्याला तडफडत वेदनेने बुडलेले पाहणे हीच तुमच्यासाठी देवाने योजलेली शिक्षा आहे. येते मी. म्हातारे देऊळकर पुढे होऊन काहीतरी बोलणार तेवढ्याच सावित्रीबाई तरा पायऱ्या उतरून रिक्षात बसल्या. घरी पोचेपर्यंत त्या सतत नवऱ्याची देवाची क्षमा मागत होत्या. कितीही अपमान केला तरी त्या मुलाच्या मृत्यूची कल्पना आपण तोंडाने बोलून दाखवली याबद्दल त्यांच्यामधील आईरूपी स्त्रीला अपराधी वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई उत्तेजित होऊन प्रयोगशाळेतून बाहेर पडल्या. काल रात्री उशिरापर्यंत प्रयोगशाळेत बसून त्या काम करत होत्या. 2 छोट्या कुप्या डीप फ्रीझरमध्ये ठेवून त्या झोपायला गेल्या तेव्हा त्यांच्या मनात एक योजना आकारत होती. पहाटे उठल्या तेव्हा पुन्हा प्रयोगशाळेत जाऊन त्यांनी शेवटचा हात फिरवला. घराबाहेर पडताना त्यांच्यासोबत विवेक होता. एक पाटी, एक साधी वेताची जुनी खुर्ची, एक छत्री, खडू असे फुटकळ साहित्य सोबत होते. विवेकच्या आणि माणिकताईंच्या प्रश्नार्थक नजरांना उत्तर न देता त्यांनी विवेकला देऊळकरांच्या दुकानासमोर रिक्षा थांबवायला लावली आणि मी तुमच्या नव्याने उभ्या राहत असलेल्या शॉपिंग मॉल समोर उपोषणाला बसणार असल्याचे त्यांना सांगून तडक त्या आपल्या वाड्याच्या जागेसमोर येऊन थांबल्या. समोर 1 मजली ऑफिस होते. तिथे बाबू देऊळकर पाठोपाठ येऊन थांबल्याचे त्यांना रिक्षाच्या मागच्या खिडकीतून दिसत होते. मागचा जुना वाडा पाडून तिथे शॉपिंग मॉलचे अवाढव्य बांधकाम 3 मजल्यांपर्यंत चढले होते. शेकडो मजूर काम करत होते. त्यांनी खुर्ची उघडून ठेवली. विवेकच्या सहाय्याने मागे छत्री बांधून ऊन येणार नाही याची सोय केली आणि बोर्ड बाजूला ठेवून त्यावर त्या शांतपणे लिहू लागल्या. देऊळकर सराफ पिता पुत्राच्या मतपरिवर्तनासाठी मी इथे उपोषणाला बसत आहे. आदिवासींच्या मुलांसाठी चालवलेल्या आश्रमाचे पैसे त्यांनी देऊन टाकावेत. मी एका सैन्याधिकाऱ्याची पत्नी. माझ्या हक्काच्या पैशासाठी हे धरणे आंदोलन एक हाती करत आहे. विवेकने 2 पत्रकारांना बोलावून आणले. त्यांनी बाईंचे म्हणणे छापायची तयारी दाखवली. काहीतरी सनसनाटी व्हावे म्हणून ते देऊळकरांकडे गेले. उत्तर मिळाले, जागेचा खटला चालू आहे तेव्हा आम्ही काहीही बोलू इच्छित नाही. दुसऱ्या दिवशी पेपरात छोटीशी बातमी आली. तिसरे दिवशी फोटोही आला. सावित्रीबाई सकाळी 4 तास हॉस्पिटलात कामावर जात. बाकी दिवसभर तोंडाला काळी पट्टी लावून खुर्चीवर बसून राहत. जाणारे येणारे बोर्डावरचा मजकूर वाचून थपकत. कुणी त्यांना शुभेच्छा देत, कुणी कुचेष्टा करत. पण बाई शांत होत्या. 4 दिवसांनी अतुलला मुंबईला नेले आणि 2 दिवसांनी त्याचे प्रेतच परत आले. सावित्रीबाईंनी तोंडातून शब्द काढला नाही, पण लोक मात्र 10 तोंडांनी बोलत होते. बाईंचा तळतळाट भोला आणि तरणा ताठा नातू किरकोळ अपघातात गेला. बाईंशी बोलायला पत्रकार आले आणि हळूहळू आसपासचे हसणारे लोक आदराने बघू लागले. 10-12 दिवसांनी पोलिसांची व्हॅन उभी राहिली आणि त्यातून स्वतः इन्स्पेक्टर उतरले. तुम्हाला रस्त्यावर असे बसता येणार नाही, अटक करून तुरुंगात घालेन म्हणून त्याने दमदाटी सुरू केली. बाईंनी तोंडावरची पट्टी काढायची तसदीही घेतली नाही. लोकांचा जमाव गोळा झाला आणि बाजूचा चहाची टपरी चालवणारा मध्यमवयीन गृहस्थ पुढे आला. हात जोडून म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, बाई निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नी आहेत. गांधीवादी मार्गाने शांतपणे धरणे धरून आपला निषेध नोंदवत आहेत. असे करणे बेकायदेशीर ठरवणाऱ्याची काय हालत झाली तुम्हाला ठाऊकच आहे. हवे तर मी त्यांना माझ्या टपरीत खुर्ची घालून देतो. त्याने खरेच खुर्ची उचलायला हात घातला. बाईंनी क्षणभर पट्टी काढली आणि म्हणाल्या, असू दे, तुरुंगात जावे लागले तरी चालेल, पण माझा अहिंसक मार्ग मी सोडणार नाही. पण त्यांचे कुणीही ऐकले नाही. खुर्ची आणून टपरीत ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी पेपरात चौकट होती, सावित्रीबाईंची गांधीगिरी. सोबत अतुल देऊळकरच्या मृत्यूची सविस्तर बातमी होती. त्यात डॉक्टरांचे स्टेटमेंट होते. अतुल देऊळकरला डायबेटीस होता म्हणून अपघात जरी किरकोळ असला तरी त्याच्या जखमा चिघळल्या.
त्या एनोरोबिक म्हणजे ऑक्सिजनशिवाय भराभरा वाढणाऱ्या जंतूंचा संसर्ग झाला आणि त्याचे पर्यवसान त्याच्या जखमामध्ये गँग्रीन होण्यास झाले. आम्ही अगदी इंटरनेटवरून डॉक्टरांचे जगभरातून सल्ले मागवले आणि उपचार केले, पण उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. डॉक्टरांनी स्पष्टपणे त्याच्या मृत्यूचे कारण सांगितले तरी गावात, विशेषतः देऊलकर शास्त्री कुटुंब राहत होते त्या परिसरात कुजबूज वाढली होती. सगळ्या छोट्या मोठ्या दुकानदारांना आणि रस्त्यावरच्या लोकांना वाटत होते हा सावित्रीबाईंना दिलेल्या त्रासाचाच परिणाम आहे. एका चटपटीत वार्ताहराने बाईंना गाठून विचारलेच. त्यांनी शांतपणे उत्तर दिले, डॉक्टरांनी काय वाटेल ते सांगावे. माझा तळतळाट त्याला भोवला आहे. हजारो गरीब दुर्बळ आदिवासींना बेघर करून स्वतःचा महाल उभा करणाऱ्याला देवाने शिक्षा दिली आहे. आता माझे यापुढचे पाऊल त्याहूनही जबरदस्त असेल. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? मी सध्या रजा घेतली आहे. दिवसभर इथेच बसून फक्त समोर उभ्या राहत असलेल्या शॉपिंग मॉलच्या इमारतीकडे नुसती एकटक बघत राहणार. आजपासून 21 दिवसात ही 3 मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळेल. माझ्या दृष्टीतील तेज या इमारतीला मेणासारखे मऊ बनवेल. तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा आणि कॅमेऱ्याने टिपून घ्या. वार्ताहराने हा सर्व बाईंचा स्टंट आहे असे लिहून आशय व्यक्त करणारी बातमी चौकटीत छापली. वाचणाऱ्या बहुतेकांचे मत होते की बाईचे डोके फिरले आहे, पण आजूबाजूच्या अशिक्षित बायाबापड्या आणि गरीब मजूर कष्टकऱ्यांना वाटत होते की बाईंच्या अंगात देवी संचारली आहे. कुणी कुणी येऊन पायावर डोके टेकू लागल्या, तर कुणी समोर नारळ फुले आणून ठेवली. संध्याकाळपर्यंत बातमी पसरत गेली आणि बाया बापड्या जाऊ लागल्या. 2 दिवसात जत्रा भरावी अशी गर्दी जमू लागली. टपरीवाल्याने बाईंना लगेच आणखी जागा करून दिली आणि तोच सगळी व्यवस्था बघू लागला. 4थ्या दिवशी पोलिसांची व्हॅन आली आणि सौम्य लाठीमार करून त्यांना लोकांना पांगवावे लागले. पण तरीही लोक अंतरावर उभे राहून बाईंना लांबून नमस्कार करून जाऊ लागले. बाईंसमोर जनतेच्या दबावामुळे असेल, पण आता सतत पोलीस आणि वार्ताहर असत. पण एकदा स्टेटमेंट देऊन बाईंनी परत तोंडावर पट्टी लावली होती. रात्री विवेक अन माणिकताई जबरदस्तीने त्यांना घरी घेऊन जात. 10-12 दिवसांनी देऊलकर बाप लेक बाईंच्या समोर उभे राहिले. बापाच्या हातात 10 लाखांचा चेक होता. बाईंनी रक्कम पाहिली आणि नजर फिरवून घेतली. उरलेले महिन्याभरात देतो. बाईंनी तोंडावरची पट्टी काढली आणि थंड आवाजात बोलल्या, नातवाला पोचवून आलात. बाबू, मुलाला अग्नी देऊनही तुझी हा वजून थांबलेली नाही. माझे उरलेले सर्व पैसे देऊन टाक. ते पैसे आश्रमाच्या खात्यात जमा झाले तरच मी इथून उठते. अजून तुझा धाकटा मुलगा जिवंत आहे, त्याला मी हात लावणार नाही, पण ही इमारत नजरेने जाळून पोखरून टाकणार आहे. बघाल तुम्हीच काय, सगळे लोक बघतील. बाबू देऊलकर संतापाने हिरवा निळा झाला. बापाच्या हातातला चेक ओढून फाडून टाकत म्हणाला, जा बाई जा, ही गोष्ट कुण्या अडाण्याला सांगा. माझा मुलगा अपघातात जखमी झाला. त्याला डायबेटीस होता म्हणून गँग्रीन झाले. तुमच्या शापाचा काही संबंध नाही. इमारत नुसत्या दृष्टीने पाडणार म्हणता? तुम्ही स्वतःला कोण देवी समजता काय? चला बाबा, तुमच्या आग्रहाखातर आलो. या बाईची मूर्ख बडबड ऐकायची नाही मला. बाईंचे पैसे देऊन टाक. विषाची परीक्षा कशाला घ्यायची? अतुलच्या मृत्यूने त्याची आई आजी आधीच खचल्या आहेत. बाईंच्या शापात खरंच ताकद असेल. माझे ऐक. बाबा, कुणाला सांगताय हे? मी त्या बाईला आधीच संपवायला हवे होते. आता हे समोरचे 1.5 दमडीचे चहावाले, खोकेवाले, पानवाले तिच्या पाठीशी उभे आहेत. वार्ताहर सतत वावरत असतात. जनतेच्या मूर्खपणामुळे तिला देवी म्हटले जाते आहे, म्हणून पोलीस संरक्षण आहे. आता तिचा स्टंट बघा. म्हणे 21 दिवसात इमारत पाडून दाखवणार. हे खोटे ठरले की तिचे पितळ उघडे पडेल आणि सगळा मूर्खपणा संपेल. चला. तरा तो गाडीकडे निघाला तसे बाप मागे त्याला समजावत होता. पोरा माझे ऐक, कदाचित इमारत खरेच कोसळेल.
त्यासाठी तू कोट्यावधीचे कर्ज काढले आहेस. रस्त्यावर येशील. पुराणात तसे दाखले आहेत. पुण्याईने एखाद्याला खरेच हरवता येते. परत फिर. बाबा, या कथा दुबळ्यांसाठी लिहिलेल्या आहेत. कालच आपले आर्किटेक्ट इंजिनियर येऊन गेलेत. इमारत ठणठणीत आहे. पुढची 100 वर्षे तिला काहीही होणार नाही. स्टील, सिमेंट सगळे उत्तम गुणवत्तेचे आहे. ती फक्त आपल्याला घाबरवते आहे. तिने 21 दिवस म्हटले होते, त्यातील निम्मे संपलेत. त्याच्या आदल्या दिवशी मी 4थी स्लॅब घालतो आणि तिची चांगली जिरवतो. बघाच तुम्ही. जबरदस्तीने बापाला गाडीत बसवून भुरकन गाडी निघून गेली. एक एक दिवस उलटत होता. सावित्रीबाईंचा दिनक्रम आखीव होता. पहाटे उठून त्या आपल्या तळघरातील प्रयोगशाळेत जात. अधेमध्ये नेटवरून त्यांचे काम चाले. कागदपत्रे, फाईल्स कुठे कुठे जात येत. मग 9 वाजता त्या इमारतीसमोर त्वरित येऊन बसत. विवेक, माणिकताई आणि कुणी कुणी सोबत असे. त्यांच्या आग्रहाने काही बाई खात अन रात्री उशिरा घरी परतत. तोंडावरची पट्टी फक्त खाण्यासाठी वा पाणी पिण्यासाठी बाजूला केली जाई. आता तर त्या वार्ताहरांशीही बोलत नसत. फक्त मागच्या बोर्डावर 21 चौकोन होते. त्यात रोज आल्या आल्या एक फुली तेवढी मारत. बाबू देऊलकरही हट्टाला पेटले होते. त्यांनी शेवटची फुली शिल्लक असताना गाजावाजा करून स्लॅब घालायचा घाट घातला. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री आणून मोठा समारंभ झाला आणि त्या प्रचंड इमारतीवर शेवटची 4थी स्लॅब घातली गेली. दिवसभर शेकडो मजूर राबत होते. याऱ्या खालीवर होत होत्या. प्रचंड मोठ्या ट्रमात सिमेंट, दगड ओतून गर गर फिरवले जात होते. 7 वाजता पहारेकरी सोडून बाकी सगळे घरी गेले. बाई शांत होत्या. तोंडावरची पट्टीही तशीच होती. बाईंचा स्टंट फसला अशा अर्थाच्या बातम्या तयार करण्यासाठी जमलेले वार्ताहर आपापल्या कचेऱ्यात पळाले. 8 वाजता इमारतीची उजवी बाजू कलत असल्याचे मुकादमाच्या लक्षात आले. फोन करून लोक येईपर्यंत प्रचंड मोठा आवाज करत ती बाजू ओल्या सिमेंटच्या लगद्यासह खाली आली. बांधकाम कॉन्ट्रॅक्टरसह बाबू देऊलकर येईपर्यंत डावा भागही कलू लागला होता. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण इमारतीच्या जागी खडी, दगड, लोखंडाचा प्रचंड मोठा ढीग होत होता. बाबू देऊलकराने सर्वांसमक्ष सावित्रीबाईंचे पाय धरले. हा उरलेल्या रकमेचा चेक घ्या. मी सर्व खटले मागे घेतो, पण हा प्रकार थांबवा, असे तो म्हणू लागला. बाईंनी पट्टी सोडली नाही. विवेककडे चेक देत त्यांनी खुणेने बँकेत भरायची सूचना केली आणि शांतपणे उठून त्या घराकडे चालू लागल्या. पहाटेपर्यंत 4ही मजले खाली आले. ताबडतोब त्यातील सर्व भागांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी गेले. लोकांच्या हातात वर्तमानपत्र पडले आणि सावित्रीबाईंच्या घरी झुंडीच्या झुंडी लोटू लागल्या. घराला कुलूप होते. त्या कुठे गेल्या हे विवेकलाही ठाऊक नव्हते. माणिकताई आणि त्या मध्यरात्रीच बाहेर पडल्या आणि टॅक्सीतून निघून गेल्याचे कुणीतरी बोलले. शोधाशोध सुरू झाली. पण बाई कुठे गेल्यात कुणालाच ठाऊक नव्हते. 24 तासात प्रयोगशाळेतून इमारतीच्या तुकड्यांचा रिपोर्ट तेवढा आला. सिमेंटमधील घट्ट चुनखडीचे रूपांतर मऊ चुन्यात झाले होते अन मोठ्या आधाराच्या पिलर्समधील लोखंड आतपर्यंत गंजले होते. या दोन्हीचे कारण मात्र अज्ञात होते. गाडी धावत होती अन मांडीवर लॅपटॉप ठेवून सावित्रीबाई शांतपणे त्यावर काही बाई लिहित होत्या. छोटे पेनड्राईव्ह फटीत सारत त्यांनी बोटे टेकवून फिरवायला सुरुवात केली. बाजूला बसलेल्या माणिकताईंची झोप पूर्ण झाली तसे त्यांनी डोळे उघडून बोलायला सुरुवात केली. बाबू देऊलकराची पुरती खोड मोडली. मेल्याला पैशाचा फारच माज चढला होता. सती सावित्रीची पुण्याई म्हणजे काय याचा हिसका चांडाळाला बसला. पोटचा पोर मृत्युमुखी पडला तरी बदला नव्हता. आता घे म्हणावं. ज्या पैशाच्या जोरावर सगळी मस्ती होती तोच आता निघून जाईल. माणिकबाई, अतुलचा अपघात हा एक योगायोग होता. त्याच्या मृत्यूशी माझा काहीच संबंध नाही. असे शापाने कुणाला मारता येत नाही व इमारतही कोसळत नाही. मी हॉस्पिटलात होते, पॅथॉलॉजी विभागात होते म्हणून त्याच्या जखमा चिघळल्यात. त्याला डायबेटीस आहे. गँग्रीन होईल हे मला आधी कळले आणि मी त्याचा शस्त्रासारखा उपयोग करून घेतला. अतुल खरंच त्याच्या प्रकृतीमुळे गेला.
जरी तो मला उद्धटपणे बोलला, त्याने उचलून टाकायची भाषा केली, तरी माझा त्याच्यावर अजिबात राग नाही. तो पोरच आहे. पण ती इमारत पडली हे तर सत्य आहे ना? हो आहे. तुम्ही फक्त बघत राहून नजरेच्या तेजाने ती वाकवली ना? हजारो लोकांनी प्रत्यक्ष बघितले. वेडी आहेस. असे कधी नजरेने लोखंड वाकेल का? तुला त्यातले काही कळत नाही. मी फक्त सावित्रीबाईंचा मुखवटा घेतला होता. बाबू देऊलकर आणि इतरांना फसवण्यासाठी तोंडावर पट्टी बांधून धरणे धरले होते. आता जणू स्वतःशीच बोलावे तसे शब्द बाईंच्या तोंडून बाहेर पडत होते. तुला ठाऊक नाही? आपले साहेब देशासाठी जैविक शस्त्रे बनवण्याचे संशोधन करत होते. त्यांना नेहमी वाटायचे शत्रू सैन्याची माणसे मारण्यापेक्षा त्यांची हत्यारे नाहीशी केली तर ते माणुसकीला जास्त उचित ठरेल. तेव्हा रोग पसरवणारे सूक्ष्मजंतू वा व्हायरस बनवण्यापेक्षा त्यांचा दारुगोळा, रणगाडे, बंदुका, इमारती, क्षेपणास्त्रे यांना निकामी करू शकणारे सूक्ष्मजंतू वा व्हायरस शोधण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यात त्यांना यश मिळू लागले होते. वेगवेगळ्या गुणधर्मांचे बॅक्टेरिया वापरून त्यांचे क्रॉस ब्रीडिंग करून नव्या गुणधर्माचे किंबहुना आपल्याला हवे ते करू शकणारे बॅक्टेरिया बनवायचे त्यांचे प्रयत्न शेवटी यशस्वी झाले. त्यांचे प्रयोग त्यांनी तपशीलवार लिहून ठेवले होते. 4-5 महिन्यांपूर्वी एका छोट्या पेनड्राईव्हमध्ये मला ही सर्व माहिती मिळाली आणि मी ते सर्व पुन्हा डेव्हलप करायला सुरुवात केली. ऑस्ट्रिच सारखे प्राणी दगड खातात. त्यांचे दात तेवढे घट्ट असतात, पण त्यांच्या शरीरात असे काही स्त्राव असतात की दगडांनाही ते मऊ करू शकतात. त्यासाठी शरीरातील विशिष्ट बॅक्टेरिया त्यांना मदत करतात. दगडामधील कठीण द्रव्य म्हणजे चुनखडी, ज्याला शास्त्रीय भाषेत कॅल्शियम कार्बोनेट म्हटले जाते, तेच मानवी हाडेही मजबूत बनवते. या कठीण पदार्थाचे कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे मऊ चुन्याच्या म्हणजे ज्याला आपण चुनकळी म्हणतो त्यामध्ये रूपांतर करण्यासाठी हे बॅक्टेरिया उपयोगी पडतात. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होतो. त्याचे पुन्हा कार्बन, ऑक्सिजन असे विघटन करता येते. त्याचप्रमाणे लोखंडाच्या गंजण्याची जी क्रिया पृष्ठभागावर होते त्यामध्ये लोखंडाचा आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन फेरिक ऑक्साईड हा मऊ लालसर रंगाचा पदार्थ बनतो. हीच क्रिया लोखंडाच्या आतमध्येही होण्यासाठी विशिष्ट बॅक्टेरियाचा सहाय्यक म्हणून वापर करता येईल का, यावर साहेब संशोधन करत होते. मी ते यशस्वी केले. मध्ये मध्ये उपोषण, धरणे वगैरे सर्व मुखवटे होते. प्रत्यक्षात हे 2 प्रकारचे सूक्ष्मजीव आणखी काही भर घालून मी छोट्या कुपीतून इथे आणले. त्या मजुरांना चहा देणाऱ्या इथल्या पोराला मोठ्या टाकीत जाऊन फेकायला सांगितले. जेव्हा बांधकामावर पाणी मारले गेले तेव्हा हे सर्व जीव इमारतीवर पसरले. देऊलकरांनी जेव्हा स्लॅब घालायचे ठरवले तेव्हाच इमारत वाकावी असे प्रमाण ठेवले. संगणकाच्या सहाय्याने मला हे शक्य झाले. तेव्हा हे काम सूक्ष्म जीवांनी केले आहे. देऊलकरांच्या मदतीला पोलीस, प्रशासन, पैसा, मनुष्यबळ होते, तर माझ्यासोबत फक्त माझी हजारो आदिवासी मुले, त्यांचे भविष्य, माझ्या नवऱ्याचे संशोधन आणि करोडो डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म जंतू होते. त्यांचे अस्तित्व न जाणवणे हेच माझे सर्वात मोठे बलस्थान होते आणि अर्थात माझी तीव्र इच्छा. ती सर्वात महत्वाची असतेच. बाई, तुम्ही काय म्हणता यातले मला काही कळत नाही. मला एवढेच कळते की तुमच्या पुण्याईने त्या आदिवासींच्या आश्रमाचे काम मार्गी लागले. तिच्याकडे लक्ष न देता बाई लॅपटॉपवर काम करत होत्या. त्याला मोबाईल जोडला होता. त्यातून कसले कसले आवाजही येत होते. एक आवाज ऐकून उत्तेजित होऊन बाई म्हणाल्या, "वा वा, हे बघ, पेटंट खात्याकडून मला अनुकूल उत्तर आले. आता पुढे काय करायचे ते ठरवायला हवे." ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली माधुरी शानबाग यांची लगे रहो सावित्रीबाई ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचप्रमाणे
हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.